नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आकलन. आकलन या घटकामध्ये 4 उपघटक आहेत. 1 उतारा, 2 कविता, 3 सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि 4 संवाद. विद्यार्थी मित्रांनो, उतारा, कविता, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद आणि संवाद यावर आधारित प्रत्येकी 3 प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेमध्ये या 4 उपघटकांसाठी भारांश जो दिलेला असतो तो 24% भारांश आहे. अर्थात उतारा या घटकाला 3 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी म्हणजेच 6 गुण, कवितेवर आधारित प्रश्न प्रत्येकी 3 प्रश्न 6 गुण, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद प्रत्येकी 3 प्रश्न 6 गुण, संवाद प्रत्येकी 3 प्रश्न प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी 6 गुण. तर अशा प्रकारे या आकलन घटकासाठी जो भारांश दिलेला आहे तो आहे 24%. विद्यार्थी मित्रांनो, आकलन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजलं पाहिजे. दैनंदिन जीवनामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अगदी घरापासून जर सुरुवात करायची म्हटलं तर आईने एखादं तुम्हाला जर काम सांगितलं तर ते काम तुम्ही कितपत योग्य पद्धतीने चांगल्या पद्धतीने करत आहात याच्यावर तुम्हाला ते नेमकं आईने सांगितलेलं काम किती समजलेलं आहे हे लक्षात येतं आणि यालाच तर आकलन असं म्हणतात. पण आपल्याला पुस्तकी भाषा जी आहे ती आकलन हे पटकन लक्षात येत नाही की यालाच आकलन म्हटलं जातं. एकदा सांगितल्यानंतर ते आपल्याला छानपैकी समजतं आणि त्याच्यानुसार आपण कृती करतो. म्हणजेच याचाच अर्थ असा आहे की आपल्याला सांगितलेलं काम असेल, एखादं सांगितलेली गोष्ट असेल ती आपण जशीच्या तशी व्यवस्थितपणे सांगणं किंवा ती कृती प्रत्यक्षपणे अतिशय व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने ती करून दाखवणं यालाच काय म्हणायचं, आकलन. तर विद्यार्थी मित्रांनो, यातला आज पहिला उपघटक जो आहे उतारा तो आज आपण समजून घेणार आहोत. उतारा आणि त्यावरील प्रश्न. मग उतार्यावरचे प्रश्न नेमके काय असतात, उतार्याचं आकलन कसं करायचं, तर याच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला आज सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, उतारा जो आहे तो उतारा अतिशय काळजीपूर्वक वाचावा लागतो, समजपूर्वक वाचावा लागतो. मग उतारा जो आहे त्या उतार्यामध्ये घटना दिलेली असेल, एखादा प्रसंग असेल, संवाद असेल, वर्णन असेल किंवा कधीकधी तुम्हाला विचारप्रवर्तक परिच्छेदसुद्धा दिला जातो. थोडक्यात काय तर उतारा वाचल्यानंतर त्या उतार्यातील आशय तुम्हाला समजला पाहिजे. उतार्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे, कशाच्या संदर्भात माहिती आहे ही तुम्हाला लक्षात आली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आता उतारा वाचल्यानंतर त्या उतार्यामध्ये 3 प्रश्न दिले जातात आणि प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायी उत्तरांचा विचार तुम्हाला करायचा असतो आणि अचूक उत्तर किंवा अचूक उत्तराचा पर्याय तुम्हाला रंगवायचा असतो. आता प्रश्न दिल्यानंतर 3 प्रश्न असतात. 3ही प्रश्नांचे एकूण प्रत्येकी 2 गुण म्हणजे 6 गुणांसाठी ते प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला उत्तराचे 4 पर्याय दिले जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे प्रश्न दिले जातात हे प्रश्न उतार्यातील मजकुराप्रमाणे क्रमाने प्रश्न नसतात, ते उलटसुलट. म्हणजे थोडक्यात काय तर एखादा उतारा दिला असेल तर त्या उतार्यातील शेवटच्या ओळीमध्ये, शेवटच्या ओळीतला किंवा शेवटच्या 2 ओळींवर आधारित एखादा प्रश्न विचारला जातो आणि तो सगळ्यात पहिला प्रश्न असतो. हे लक्षात घ्या. कधी कधी असं होतं की जेव्हा उतारा आपण वाचायला सुरुवात करतोय, पहिलीच ओळ जी असेल पहिल्याच ओळीवर प्रश्न विचारला जातो आणि तो प्रश्न आणि त्याचं जे काही उत्तर असेल 4 पर्याय दिले असतील तो प्रश्न हा प्रश्न 3रा म्हणून उल्लेख केला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर उतार्यातील मजकुराच्या क्रमाने प्रश्न असतीलच असे नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उतारा आपण पुन्हा पुन्हा वाचून, आता पुन्हा पुन्हा वाचायचा म्हणजे नेमका किती वेळा वाचायचा
10 मिनटं घालवायचे का? नाही. आपल्याला वेळ पण फार महत्त्वाचा आहे. आपल्याला एकूण बरं का मराठीच्या आपल्या पेपरमध्ये पेपर 1 जो आहे तो पेपर 1मध्ये मराठीसाठी जो वेळ दिलेला असतो तो असतो 1 तासाचा. मग या 1 तासामध्ये तुम्हाला एकूण 25 प्रश्न सोडवायचे असतात. लक्षात घ्या. मग 25 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला वेळेचंही बंधन तितकंच महत्त्वाचं असतं. ते बंधन तुम्हाला पाळावं लागतं. तर पहा, मग याच्यासाठी तुम्हाला सराव फार महत्त्वाचा असतो आणि म्हणूनच एकदा दोनदा म्हणजे जेव्हा तुम्ही तो उतारा वाचता, तो उतारा वाचतानाच अतिशय समजपूर्वक आणि काळजीपूर्वक तो उतारा वाचायचा आणि त्याच्यानंतरच खात्रीपूर्वक आपल्याला तो उत्तराचा पर्याय क्रमांक रंगवायचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न जेव्हा तुम्ही प्रश्नाचं वाचन करताना त्या प्रश्नातील संबंधित भाग जो आहे म्हणजे तुम्हाला जर अचूक उत्तर मिळवायचं असेल तर अचूक उत्तर मिळवण्यासाठी त्या प्रश्नाच्या संदर्भातील उतार्यातील संबंधित भाग वाक्य बारकाईने वाचायचं. म्हणजेच काय तर तुम्हाला तुमचं अचूक उत्तर तुम्हाला निश्चित करता येतं. या उतार्यावर 3 प्रश्न विचारले जातात. तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही अतिशय व्यवस्थितपणे अचूकपणे तुम्ही सोडवू शकता आणि 6 गुण तुम्हाला हमखास मिळू शकतात. हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला ह्या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं परत एकदा सांगत आहे मी की उतारा एकाग्र चित्ताने काळजीपूर्वक वाचायचा आहे. त्यातील आशय समजून घ्यायचा आहे. तो उतारा नेमका कशाच्या संदर्भात आहे, मग त्या उतार्यातील घटना कोणती आहे, प्रसंग कोणता आहे, संवाद कोणता आहे किंवा वर्णन कशा संदर्भात दिलेलं आहे हे आपल्याला माहिती करून घ्यावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं. प्रत्येक प्रश्नाचे 4ही पर्याय जे आहेत ते 4ही पर्याय व्यवस्थितपणे वाचावे लागतात. घाई गडबड करून आपल्याला जमत नाही. कधी कधी 2 पर्याय आपल्याला बरोबर वाटतात कारण तुम्हाला तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा असतो आणि मग विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे दोन्ही पर्याय बरोबर आहेत आणि मग तिथं मात्र तुमचा गोंधळ उडतो आणि मग तिथे कुठंतरी थोडीशी तुमची गफलत होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, इयत्ता 8वीमध्ये तुम्हाला स्पष्ट उल्लेख केला जातो की खालील प्रश्न वाचून 2 अचूक पर्याय उत्तराचे 2 अचूक पर्याय निवडा व वर्तुळ रंगवा. त्यावेळेस मात्र तुम्हाला 2 उत्तरं जी आहेत ती 2 अचूक उत्तरं तुम्हाला निवडायची असतात. अन्यथा अशी जर सूचना नसेल तर तुम्ही मात्र एकाच पर्यायाचा विचार करायचा असतो. हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला प्रश्न अतिशय काळजीपूर्वक वाचायचा असतो. प्रश्न वाचताना शेवटचा जो शब्द आहे, नाही, हे असेलच असे नाही, हे असते नसते, हे लक्षपूर्वक हे शब्द वाचले पाहिजेत. घाई गडबडीमध्ये आपण शेवटचा शब्द वाचत नाही आणि आपल्याला माहीत असताना आपण पटकन उत्तराचा पर्याय रंगवून टाकतो. हे लक्षात घ्या. आणि जेव्हा तुम्ही पेन त्या गोलावर ठेवता आणि रंगवायचं बघा, पेन जरी तिथं ठेवला तरी तुम्हाला माहिती आहे की नंतर तुमच्या कितीही लगेच लक्षात आलं की अरे हे उत्तर नाही आहे, पण तुम्ही तिथं आता रंगवण्याचं अगदी पेन ठेवलेला आहे, शाई तिथं अगदी किंचित का होईना पण तिथं शाई पडलेली आहे त्या गोलावर. अशा वेळेस तुमचं ते उत्तर ग्राह्य धरलं जात नाही. हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक उतार्याचं आकलन म्हणजे उतार्याचं वाचन व्यवस्थित करायचं आहे. प्रश्नांचं वाचन काळजीपूर्वक करायचं आहे आणि त्यातला संबंधित भाग जो आहे प्रश्नातला तो उतार्यामध्ये नेमका कुठे आहे तो बारकाईने वाचायचा आहे आणि मगच खात्रीपूर्वक उत्तराचा पर्याय आपल्याला रंगवायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व बाबी ज्या आहेत त्या सर्व लक्षात ठेवायच्या आहेत. तर आपण उदाहरणादाखल एक उतारा आपण पाहणार आहोत आणि त्या उतार्यावरचे प्रश्नसुद्धा आपण सोडवणार आहोत. म्हणजेच तुम्हाला उतारा जो आहे उतार्यावरील जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यास तुम्हाला आणखी मदत होईल आणि तुमचे मार्क जाणार नाहीत. 6 मार्क जे उतार्यावरचे असतात ते तुम्हाला हमखास मिळणार आहेत कारण हे हातातले मार्क्स असतात. हे मार्क्स आपण जाऊ द्यायचे नाहीत. तर आपण आता पाहूया उतारा कसा वाचायचा समजपूर्वक आणि त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे या संदर्भात आपण महत्त्वाच्या बाबी आत्ताच मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्या तुम्हाला समजलेल्याही आहेत. तर आपण एक उदाहरणादाखल उतारा पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, उतारा मी वाचत आहे, पहा तुम्ही, ऐका. कमळाजवळ अलिप्तता हा गुण आहे. पाण्यात असून ते पाण्यावर राहते.
चिखलात असून ते चिखलाच्या वर फुलते. कमळ अनासक्त आहे. ईश्वर करुण व अकर्ता असे आपण वर्णितो. ह्या सर्व जगाचा पसारा तो चालवितो, परंतु अनासक्त रीतीने हा पसारा तो चालवित आहे. कमळामध्ये अलिप्तता आहे. तसाच दुसरा गुण म्हणजे वाईटातूनही चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करून घ्यावा, हाही गुण आहे. चिखलातून रमणीयत्व ते घेते. रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेवते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. प्रकाश पाहताच ते फुलते. प्रकाश जाताच ते मिटते. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. तमसोमा ज्योतिर्गमय ही भारतीय संस्कृतीची आरती आहे. कमळ शतपत्र आहे, सहस्त्रपत्र आहे. 100 पाकळ्या, 1000 पाकळ्या काही कमळांना असतात. भारतीय संस्कृती ही सुद्धा शतपत्रांची आहे. शेकडो जाती जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एक एक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृतीचे कमळ अद्याप पूर्ण फुललेले नाही, ते फुलत आहे. विश्वाच्या अंतापर्यंत ते फुलत राहील. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचे कमळ पुष्प होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा झाला उतारा. आता पहा, उतारा वाचल्यानंतर लक्षात येईल की या उतार्यामध्ये कशाच्या संदर्भातलं वर्णन आहे, तर कमळाच्या संदर्भातलं वर्णन केलेलं आहे. कमळाचं वर्णन आहे. आता याच्यावर आधारित आपण प्रश्न वाचणार आहोत आणि त्याचे उत्तरं नेमके 4 पर्याय कोणते आहेत तेही आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला आहे, कमळ हे भारतीय संस्कृतीचे डॅश आहे. आता पहा, याचं उत्तर आपल्याला शोधायचे. 4 पर्याय दिलेले आहेत. आता पहिला पर्याय जो आहे तो आहे आधारस्तंभ. दुसरा पर्याय दैवत. तिसरा मूलाधार आणि चौथा पर्याय प्रतीक. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, कमळ हे भारतीय संस्कृतीचे काय आहे? बघा, कमळ हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहे का? कमळ हे भारतीय संस्कृतीचे दैवत आहे का? कमळ हे भारतीय संस्कृतीचे मूलाधार आहे का? कमळ हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे? तर लक्षात घ्या, आता इथे आपल्या भारतीय संस्कृतीविषयी या वरील उतार्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे आणि जे कमळ आहे या कमळाची माहिती आणि भारतीय संस्कृतीचा अत्यंत जवळचा संबंध. म्हणजे थोडक्यात काय, याचं जे उत्तर आहे, कमळ हे भारतीय संस्कृतीचे काय आहे? प्रतीक आहे. हे लक्षात घ्या. कारण चांगल्या म्हणजे चिखलामध्ये येऊन सुद्धा म्हणजे बघा, वाईटातून चांगले गुण घेऊन स्वतःचा विकास करणे ही आपली भारतीय संस्कृती. चिखलात असून सुद्धा ते चिखलाच्या वर फुलते. लक्षात घ्या. अशा प्रकारे कमळ जे आहे हे कमळ बघा, भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणारी आपली भारतीय संस्कृती आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे कमळ हे भारतीय संस्कृतीचे काय आहे? तर प्रतीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक. पुढे पहा, दुसरा प्रश्न असा आहे, कमळ कोणत्या वेळी उमलते? बघा, कमळ कोणत्या वेळी उमलते? आता इथे उतार्यामध्ये दिले पहा की प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण असं सांगितलेलं आहे.
आणि त्याच्या आधीच बघा, तुम्हाला मी म्हटलं होतं की प्रश्न जेव्हा तुम्ही वाचता तर त्या प्रश्नांमध्ये नेमकं काय दिलेले, कोणता प्रश्न महत्त्वाचा आहे तोच भाग आपण उतार्यामध्ये बारकाईने वाचायचा आहे. आता कमळ कोणत्या वेळी उमलते, म्हणजे पहा इथं दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेलं आहे की सूर्याकडे त्याचे तोंड असते, प्रकाश पाहताच ते फुलते. उमलते म्हणजेच काय, फुलते. लक्षात घ्या, उमलते म्हणजेच फुलते. मग कमळ कोणत्या वेळी उमलते, तर प्रकाश पाहताच ते फुलते, प्रकाश जाताच ते मिटते. म्हणजे तुमचं उत्तर इथंच तुम्हाला मिळते. पर्याय आपण पाहायचे आहेत पहा. कमळ कोणत्या वेळी उमलते, त्याचे 4 पर्याय दिलेले आहेत उत्तराचे. सूर्यास्ताच्या वेळी. आता सूर्यास्त म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जेव्हा सूर्य मावळतो ती वेळ सूर्यास्त. 2 आहे पर्याय रात्री. 3रा पर्याय आहे सूर्योदय. 4था पर्याय आहे सायंकाळ. बाळांनो पहा, विद्यार्थी मित्रांनो, कमळ कोणत्या वेळी उमलते, तर कमळ संध्याकाळच्या वेळी उमलत नाही, प्रकाश पाहताच ते फुलते. सूर्याकडे त्याचे तोंड असते. लक्षात घ्या, इथं तुम्हाला उत्तर मिळते. म्हणजे याचा अर्थ सूर्याकडे त्याचे तोंड असते, प्रकाश पाहताच ते फुलते. याचाच अर्थ कमळ हे सूर्योदयाच्या वेळी उमलते. सूर्याचा उदय होतो त्यावेळेस कमळाचे फूल हे फुलते, उमलते. म्हणून इथे पर्याय क्रमांक आहे 3. ठीक आहे. आता पुढे आपण जाऊया. पहा, प्रश्न 3रा आहे. मध या अर्थी उतार्यात कोणता शब्द आला आहे. मध या अर्थी उतार्यात कोणता शब्द आला आहे. आता पहा, पर्याय 4 पर्याय वाचूया. पहिला आहे तम. आता तम म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, काय तम म्हणजे काय, तमसोमा ज्योतिर्मय, अंधार. तम तिमीर अंधार म्हणतो ना आपण, तिमीर. आता बघू, मध या अर्थी उतार्यात कोणता शब्द आलेला आहे, तम. दुसरा आहे मकरंद. 3रा आहे पुष्परस आणि 4था आहे अनासक्त. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मध या अर्थी उतार्यात कोणता शब्द आलेला आहे. इथे दुसऱ्या परिच्छेदामध्ये उत्तर दिलेलं आहे. पहा की रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेवते. बघा, रात्रंदिवस तपस्या करून आपले हृदय मकरंदाने कमळ भरून ठेवते. म्हणजे या उतार्यामध्ये मध या अर्थी उतार्यात कोणता शब्द आलेला आहे, मकरंद. म्हणून पर्याय क्रमांक 2. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बघा, अजून एक प्रश्न आपण असा घेऊया की भारतीय संस्कृती कशाची उपासक आहे. भारतीय संस्कृती कशाची उपासक आहे. आता हा जादाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो मी घेतलेला आहे. वास्तविक पाहता परीक्षेमध्ये तुम्हाला उतार्यावर फक्त आणि फक्त 3च प्रश्न विचारले जातात. मी एक जास्तीचा प्रश्न सरावासाठी घेतलेला आहे की भारतीय संस्कृती कशाची उपासक आहे. तर उत्तर इथे आहे. पहा की भारतीय संस्कृती प्रकाशोपासक आहे. प्रकाशोपासक. बघा, आता त्याचा अर्थ तुम्हाला कळणं अपेक्षित आहे. 4 पर्याय वाचायचे. पहिला पर्याय कमळाची, दुसरा तिमिराची, 3रा पर्याय आहे प्रकाशाची आणि 4था आहे चंद्राची. विद्यार्थी मित्रांनो, प्रकाशोपासक याचाच अर्थ काय असणार आहे, प्रकाशाची. पहा, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. उत्तराचा पर्याय आहे 3. तर अशा प्रकारे आपण उतारा काळजीपूर्वक, नीट समजपूर्वक वाचला तर आपल्याला त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अचूक आपल्याला शोधता येतात आणि आपल्याला त्या 3ही प्रश्नांचे मार्क्स जे आहेत, गुण जे आहेत, 6 गुण, ते आपल्याला हमखास मिळणार आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण कविता व कवितेवर आधारित प्रश्न हा घटक आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.